आता 4 तारखेला तुम्ही आंदोलन उपोषणाचा इशारा दिलेला आहे, मात्र त्या दिवशी मतमोजणी आहे. संपूर्ण देशभरामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न, त्यांच्या गुलालाचा आम्हाला काय आनंद आहे? आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल पडला पाहिजे, हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय. यांच्या गुलालात आम्हाला कुठं आनंद आहे? कोणी निवडून आला काय, कोणी पडला काय, आम्हाला त्याच्यात काय आनंद आहे? आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, आपल्याला त्याच्यात आनंद नाही. यांचे लेकरं मोठी होतील, आपल्या लेकराचं काय? आपलं आरक्षणाचा विषय, त्यामुळे 4 जूनला आमरण उपोषण कठोर सुरू होणार आहे. आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. हे निवडणुका येतील जातील, हे दरवर्षीची हे काय नवीन आहे का? 10 पिढ्यातून एकदा येणारी ही निवडणुका हमेशाच आहे. दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा. कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचे नाही, कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोस्ट करायचं नाही. कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला, नाही बोला, हे विषय आपण घ्यायचाच नाही. पडलेल्याला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही. कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला छेडायचा प्रयत्न करतील, मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील. 4 तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील, जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल. शांत राहा. संयमात खूप ताकद आहे, शांततेत खूप ताकद आहे. करू द्या त्यांना काय चुका करायच्या ती, नंतर बघता येईल. परंतु 4 तारखेला कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका, कोणी निवडून आला तरी करू नका. आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका, निवडून आलं तरी पण करू नका. कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान ठेवायचं, जातीवाद होऊ द्यायचा नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. आणि पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती. जातीवाद हेच करतील, पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं. आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना, की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल. शांतता राहिली पाहिजे राज्यात, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं. आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की या गुलालात आपल्याला आनंद नाही, आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा. आम्हाला त्या गुलालात आनंद आहे, म्हणून 4 जूनला मी उपोषणला बसणार आहे. 3 महिन्यापूर्वी घोषणा केलेली, किती संकट आले तरीही बसणार. दादा, तुम्ही 288 उमेदवार जे आहे ते विधानसभेला उभं करणार असल्याचं सांगितलंय. त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंह यांनी म्हटलंय की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पक्ष काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय ते नाही, म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते म्हणतात. नाही, हे बघा, राजकारण माझा मार्ग नाही. मी पहिल्यापासूनच ते बोलतो आजच, आणि माझ्या समाजाचा पण. आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे. आरक्षण द्या, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे, हे आता सिद्ध झालेलं. तुम्हाला पुरावे पाहिजे होते, आधार पाहिजे होता कायदा पारित करायला. तुम्हाला 57 लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली, तिला 5 महिने आता उलटून गेले. इतक्या दिवस लागत नाही अंमलबजावणी करायला. त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही. आम्हाला आमचा सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा. आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं. पण तुम्ही जर नाही दिलं, मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन 288 उमेदवार आम्ही उभे करणार, म्हणजे करणार, 100% करणार. दादा, अजून एक प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी, किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकारने आधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. नाही, आम्ही कुठं चर्चेला नाही म्हणत. आम्ही कधी मराठ्याने दारबंदी केली? कधीच नाही. कारण हे जनतेचं आंदोलन आहे, त्यामुळे याला दारं नाही आहे. आम्ही दारं बंद नाही करत. सरकार ती त्यांनी ठरवावं, चर्चा करायची, मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं. पण 4 तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय. कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले, सरकारला मी सापडत नाही कशातच. कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही, डावं टाकते ते फुटत नाही. मला लांब समाजापासून कसं करायचं, सगळे षडयंत्र केले त्यांनी, सगळे. आता नवीन बी काल परवापासून आणलंय. 13-14 वर्षापूर्वीची केस उकरून काढायची. कायची फसवणूक, कोण काय फसवणूक, कोणाचे काय बांध कापलेत मी. हे सरकारचं काम आहे. आमचे लोक फोडायचे, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. माझं मराठा समाजाला आव्हान आहे, 10-5 रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा.
करोडो लेकरांचा तळतळाट कशाला घेता? आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. सरकार डाव साधणार आहे. खोटे नाटे काही करून काय खोटं काय होणार आहे? 13-14 वर्षापूर्वीच्या केसेस आता कसं काय निघतात? तुम्हाला म्हणजे मी कुठं गठत नाही म्हणून इकडे गाठवायचं, त्यात काय संबंध आहे? ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने करावं, ज्याने त्याने ज्याची त्याची द्यायची. मी मोठं एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशाचं बी नाव घ्यायचं आणि मला बदनाम करायचं. सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही, मी समाजापासून लांब जाणार नाही. आणि तुम्ही किती मला हे काल परवाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले 13-14 वर्षानंतर, तरीही मी मागे सरकत नाही माझ्या समाजासाठी, कारण माझा काहीच दोष नाही कशातच. सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का? आमचे दारं बंद नाही म्हणलं ना. हे सामाजिक आंदोलन आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. मी यांचा एक बी डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले, फोडायचा प्रयत्न केला, तरी मी हटू शकत नाही. सरकारनं 2-3 डाव सुरू केलेत. कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं 13-14 वर्षाचं केसेसचं, तेही घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला तिकडं दाबायचं. माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही, सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेलं डाव. मी फक्त कायद्याचा सन्मान करतो, न्यायालयाचा सन्मान करतो, म्हणून मी न्याय मंदिरासमोर जाऊन काल उभा राहिलो. संबंध नसताना सरकार हे डावं टाकते. सरकारने दुसरा डाव सुरू केलेत. जाऊ दे, मला सांगणं गरजेचं आहे. लोक फोडायचे आमचे हे 4-5 दिवसातला खेळ येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचं. गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं. सरकारने आम्हीच दाखवायचं मध्यस्थी करणारा मराठ्याचा. इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या, आंदोलन बंद करायचं. तो मराठ्याचा आहे ना. करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास, तो 2-4 लेकरं सुखी होतील काय तुला असतील ती 5-50. मराठ्यांच्या लेकराच्या नरड्यात काय रोगर होती तो का? करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेऊन तो हे लेकरं लय सुखी राहणार आहेत का? गोळ्या बिस्किट औषध इकाना तो हे म्हणून गोरगरीब करोडोच्या लेकराचा वाटोळा करतो का? सावध राय, नको वाटोळा करू. कशाला सहाय्य घेतो आणि फोडतो? कोण नाही सहाय्य करणार. या गावातला कोणी नाही करणार. खानदानी इमानदारी लोकांची. दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढे निवडून नाही यायचा. खानदानी पोट्टे म्हणायला लागते ना गावात. त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच राजीनामे फेकून देतो. चल, नाही राजकारणाची गरज, जातीची गरज आहे मला मराठी. याला म्हणतात खानदानी अवलाद. काय सरकार करून घेत हे? काय करून घ्यायला सरकार? एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना. मराठ्याचं आंदोलन मोडायला कशाला नशिता? कशाला नसेल? कशाला साहेब कोण सही देत नाही. कोणाला मराठा असो किंवा गाव लेवलचा महाराष्ट्रातला ओबीसी बांधव असो, सगळ्याला वाटतं गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं? आणि कुठं साहेब तिने आंदोलन मोडत असतं काय? आंदोलन एका समाजाचं आहे, न्यायासाठीच आहे. करणाराला थोडी लाज वाटते. 400 पेक्षा जास्त आहे बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलंय. 400 पेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकट दुरण घेऊन चालला. तो सरकारचं ऐकून कोण 2-3 मंत्री असते तुझ्या संपर्कात, ते तुला काही देतील बी. तो 2-4 लेकरं सुखात राहतील. बाकीच्या लेकरा जर तळतळाट लागला ना, कधी रात्री लेकडं वाकडे होते कळायचं सुद्धा नाही तुला. नीट राय, कळायचं सुद्धा नाही. इतका तळतळाट बेकार असतो गोरगरिबाच्या करोडोच्या लेकराचा. आज हे पाप कुठे फेडणार आहेस तू? थोडीफार चिरीमिरी घेशील, सह्या करणाराला वाटशील बी, सह्या घेशील, निवेदन देशील. आंदोलन बंद होत नसतं. तो निवेदन दिलंच नाही तर 10 लाख बी सह्या घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं. पण ध्यानात ठेव, मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको. आणि करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको. तळतळाट जर लागला ना, कधी कधी काय होऊन जाईल. दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा नाही व्हायचं. तो हेच लेकरं सुखी व्हायसाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको. रोज तो हे नाटकं ऐकायला येतात. तरी आणखी समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही तर घेणार बी नाही. इमानदार आहेत, नीट राय. दादा आता एक कंट्रॅक्टी भरतीसाठी प्रश्न विचार ना मला. ज्या भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये त्या कंट्रॅक्टी पद्धतीनं होणार आहेत असा सुद्धा GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे.
त्या संदर्भात काय सांगणार आहेत? कारण क्लास 2 क्लास 3च्या ज्या काही म्हणजे 4 पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीच्या भरतीमध्ये. नाही, आता मी नाही GR बघितला तो. आता मला इतकं शिरेशी म्हणलं तर ते बघितल्याच्या नंतरच बोलावं लागणार आहे. असं अंदाजे काही बोलून मला नाही चालत, कारण काय प्रकार आहे काय नाही प्रकार आहे हे मला बघणं खूप गरजेचं आहे. पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांचं होईल. मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ देणार, हे मात्र शब्द आहे माझा. मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं, मराठ्यावर अन्याय व्हायसाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढे आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय, तरी मी हटत नाही. जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढे? नाही, आता ते मी बघितलंच नाही. पूर्ण बघितल्याशिवाय काय काय केलंय, काय नियमावली टाकली, हे सगळं बघावं लागणार आहे. परंतु जे सगळ्याचं होईल ते मराठ्यांचं होईल, पण मराठ्यावर अन्याय इथून पुढं होऊ देणार नाही. जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार, ही आपला मराठ्यांना शब्द आहे. आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना, मगाशी तेच सांगितलं, पुन्हा तेच सांगितलं. किती सरकार नोकरून काढीन, किती लोक फोडले, किती जणाला पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फोडून घ्यायला लावल्या, आणि कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या केसेस उकरून काढल्या. मी हटत नाही मराठ्यासाठी. मी जेलमध्ये जाऊन खडी फोडीन. सरकार मला इकडे मॅटर मी टाकत नाही ना, इकडे जरी टाकलं तरी मी खडी फोडीन, पण मराठीशी बदनामी नाही करत, मराठीशी गद्दारी मी नाही करू शकत कधीच. हे सरकारचे डाव आहेत. यासाठी नेमणं हे डाव नाही तर काय. माझ्या विरोधात यासाठी नेमणं, माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं, आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी. तुम्ही यासाठी मध्ये ते पोलिसांची यासाठी करणार आहेत का? सगळ्यांची खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवरती, हे सरकारचे डाव आहेत. आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे, तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे. कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकारशिवाय होऊ शकत नाही. की 13 14 वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढले, हे सरकारशिवाय होऊ शकत नाही. सरकारने हे कुठाने करू नये, कारण फडणवीस साहेबांचं सरकार आहे. जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा. लोकांना लई पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लावू नये, लई आंदोलनासाठी निवेदनं तयार करायला लावायला लावू नये. त्यांचे 1-2 मंत्री आहेत त्याच्यात त्यांनी करायला लावायला लावू नये. आंदोलन मराठ्यांचं आहे. एकदाच मराठा विरोधात गेला ती एवढी फजित झाली. आता जर गेला तिने तळात कोणी नाही राहणार. फडणवीस साहेबांनी या आमचेच लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये. परत निवेदनं तयार करून आंदोलन बंद करा ही मागणी गावकऱ्यांची, हे कुठाने करायला लावू नये. आमचे 10-5 पोरं फोडायचे, त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या. आमच्या जुन्या केसेसबद्दल बोला म्हणायचं, त्यांना बोलायला लावायचं बळच. मग त्यांना 2-2 घंटे मीडिया उपलब्ध करून द्यायचा. हे सरकारनं कुठाने करू नये. गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं, हेच त्यांच्यासाठी बेस्ट मार्ग राहील. मी हटू शकत नाही, कारण माझा कशातच संबंध नाही, कोणत्याच केशी. त्याच्यामुळे मी हटत नाही. तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला, माझा मराठा तुम्हाला जेरी सांगल्याशी सोडणार नाही. आणि याच्यानंतर मी कुठं जात बी नसतो. तू किती खोटे केसेस सरकारनं माझ्या विरोधात उकरून काढल्या तरी मी जात नसतो. आता सरकारकडून तुम्हाला काही या 2 दिवसामध्ये कॉल, फोन की आंदोलन तुमचं सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे काय आले? नाही, माझ्याकडे काहीच नाही. निरोप सुद्धा नाही माझ्याकडे आणखीन कसलाच. ओके, येतील. त्यांना यायचं असेल तर आमच्या दारं बंद आहेत. आम्ही काय सरकारला कुठे शत्रू मानलेलं आहे गावा? येतील. आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची. आमचीही जबाबदारी असती. सरकार आल्याच नंतर चर्चा करायची. बळच कसं लिहा म्हणून त्यांना यायचं असेल आमच्या दारं उघडे, पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत. फक्त सरकारला पुन्हा विनंती, काड्या जरा कमी करा, लय जड जाईल तुम्हाला. माझ्याकडे काहीच नाहीये. खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकांच्या माध्यमातून बंद करा. आमचे लोक फोडून प्रेस घ्यायला लावायचं बंद करा. एवढं कुठं नाही मात्र बंद करा, नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार आहे.